आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंगळताई, अहो हे मध्येच काय काढलं पत्रिकेचं? काय गडबड आहे? अहो असं काही नाही, आपलं सहज मनात आलं म्हणून म्हटलं आपलं घेऊया दाखवून पत्रिका. हे बघा मंगळताई, म्हणजे धनंजय आणि मैथिलीचं जे काही लग्न झालं होतं तेव्हाही आम्ही पत्रिका बघितली नव्हती. अहो आमचा थोडासाच पत्रिकेवर विश्वास नाहीये. नाही, आमच्या बी डोक्यात काय नव्हतं, पण मनात आलंय तर निराकरण करून घेऊया. हा, पण असं मनात का आलं तुमच्या? कसंही नाही बघा साधनाताई, सरूच्या पहिल्या लग्नाच्या वेळेला आदित्यची आणि तिची पत्रिका जुळवली नव्हती. त्यात बघितलं ना त्यांच्या संसाराचा कसा विस्फोट झाला. आणि आता तुम्ही पण म्हणलाच की धनंजयची आणि तुमच्या मुलीची पत्रिका जुळवली नव्हती. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण बघितलं ना त्याचा पण शेवट कसा दुःखद झाला हो. म्हणून मला असं वाटलं की आता ह्या दोघांचे हातपाय काही पोळायला नको. कसं आहे ना साधनाताई, नशिबाने आमच्या शशीताईंना ना मंदिरामध्ये एक चांगले गुरुजी भेटले बघा. ते घेऊनच येणार आहेत त्यांना इथं, म्हणून म्हटलं आपण दाखवून घेऊया ना पत्रिका. बघितलं ना तुम्ही, हिची सगळी इलिगल बांधकामं पाडली, तिला जेलमध्ये टाकलं, तर तिचा माज काय कमी होत नाहीये. असं वाटतं ना सरळ जावं आणि तिचा एन्काउंटर. नाही धनंजय, आपण जर असं केलं तर आपल्यात आणि तिच्यात काय फरक राहील? जे काही करायचे ते कायद्यानेच, सिस्टम मध्ये राहा. सिस्टम मध्ये आपले सहकारी तिला सपोर्ट करतायत. तेच तर आहे ना, आपली लढाई आतल्यांशी आहे आणि बाहेरच्यांशी. म्हणून तर राग येतोय. तिच्यानं सगळ्या कामाला संपवायचंय मला. आणि आता तर त्या साहेबने तुम्हाला आणि सावीला त्रास दिलाय. राग येतोय ना तिचा. तिला हेच हवंय धनंजय, आपण रागाच्या भरात काहीतरी उलट सुलट करावं आणि त्याचाच फायदा तिने घ्यावा. तेवढा जर विचार करत राहिलो ना आपण तर कधी काहीच होणार नाहीये. तुम्ही कलेक्टर झालात म्हणून ऍटलीस्ट माझी फाईल तरी पुढे सरकली. मी काय म्हणते, आपण वेगळं काहीतरी बोलूयात का? आय एम सॉरी. बोला तुम्ही. मी मला माहित नाही काय बोलायचं ते. मी एवढ्या अकॅडमी मधनं सगळं शिकून आलो, पण हे सगळ्या काही गोष्टी शिकवल्याच नाहीये, त्यामुळे मलाही काही आयडिया नाहीये काय बोलायचं. अरे बापरे, म्हणजे आपण दोघेही कच्चेच राहिलो. एकमेकांबद्दल जो विचार करतोय तो बरोबर आहे ना?